आदरणीय शरद पवार साहेब हे सर्वप्रथम हाडाचे शेतकरी आहेत. त्यामुळेच शेती व शेतकरी हे विषय त्यांच्या जिव्हाळ्याचे आहेत. त्यांना शेती व शेतकरी यांचा नेहमीच अभिमान वाटत आलेला आहे. शेतकऱ्यांनी शेती ही फायदेशीर करावी, अधिकाधिक उत्पादन काढावे, यासाठी ती शेती आधुनिक पद्धतीने केली पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका त्यांची राहिलेली आहे. शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यास मुद्दामहून भेट देऊन त्याचे त्यांना कौतुक करणे, त्यांची प्रतिष्ठा वाढवणे हा साहेबांचा स्वभाव धर्म आहे. शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्राची माहिती देणं, सुधारित बी बियाणांचा वापर करणं, रासायनिक खते, जंतुनाशके, पिकांचे व्यवस्थापन, पीक नियोजन, बाजारपेठा, आधुनिक पद्धतीनं पाण्याचा वापर, पिकांच्या निरनिराळ्या आधुनिक जाती वाणांची माहिती करून देणं, यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केलेले आहेत. कोरडवाहू क्षेत्राचा विकास, सिंचन क्षेत्राची वाढ, पाण्याचे व्यवस्थापन, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, शेतीमाल प्रक्रिया, पशुपालन, दुग्ध व्यवसाय, कृषी संशोधन, कृषी शिक्षण व त्याचा विस्तार, शेतीला पूरक जोडधंदे, जैविक तंत्रज्ञानाद्वारे कृषी उत्पन्नात वाढ, कृषी उत्पन्नास चालना, देशातील पणन व्यवस्थेची पुनर्रचना, या माध्यमातून महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण देशातील कृषी क्षेत्रामध्ये साहेबांचं असणारे योगदान अतिशय महत्त्वपूर्ण आहे. साहेबांच्या शेतीविषयक कार्याची सुरुवात बारामती तालुक्यात पाझर तलाव बांधण्याच्या कामापासून झाली. बारामती तालुका हा सुरुवातीला भीषण दुष्काळी होता. पिढ्यानपिढ्या दुष्काळाच्या खाईत पडणाऱ्या या भागातील लोकांना दुष्काळाच्या परिस्थितीतून बाहेर काढण्याचा पहिला प्रयत्न आदरणीय साहेबांनी केला. साहेब महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी बारामती तालुक्यात युनेस्कोच्या माध्यमातून फूड फॉर हंगर ही योजना राबवली. पुढे तिचे रूपांतर फूड फॉर वर्क असे झाले. त्यातून बारामती तालुक्यात तांदुळाडी गावातील पहिला पाझर तलाव तयार केला. पुढे 1964 ते 1966 दरम्यान 300 पाझर तलावांची कामं केली. पाझर तलाव व छोटे बंधारे ही जलसंधारण त्याचबरोबर मृदा संधारणाची कामं हातात घेऊन पाणी अडवा पाणी जिरवा हा उपक्रम हाती घेतला. बारामती या दुष्काळी तालुक्यात सर्वात जास्त जलसंधारण व मृदा संधारणाची कामं करण्याचा विक्रम साहेबांनी केला. शेती फायदेशीर व्हायची असेल तर शेतीसाठी पाण्याबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाची गरज आहे. त्याबरोबरच शेतीला पूरक कृषी उद्योग उभारले पाहिजे, जोडधंदे केले पाहिजे, हा साहेबांचा दृष्टिकोन आहे. शेतीमध्ये आधुनिक शास्त्रीय ज्ञानानं नवनवे प्रयोग करण्यासाठी, त्याचा आदर्श शेतकऱ्यांसमोर ठेवण्यासाठी व शेतीला पूरक असे जोडधंदे सुरू करण्यासाठी, नवीन प्रयोग करण्यासाठी साहेबांनी आपले ज्येष्ठ बंधू आप्पासाहेब पवार यांना बरोबर घेऊन बारामती कृषी प्रतिष्ठानची स्थापना 1971 मध्ये केली. शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्राची माहिती देणं, सुधारित बी बियाणांचा वापर करणं, रासायनिक खतं, जंतुनाशके यांचा वापर करण्यासाठी प्रवृत्त करणं, पीक पद्धती, पीक नियोजन, पिकाचे व्यवस्थापन, बाजारपेठा, पाण्याचे व्यवस्थापन आधुनिक पद्धतीनं करणं, मर्यादित पाण्याचे योग्य नियोजन करणं, पिकांच्या आधुनिक जातींची माहिती देणं व नव्या सुधारित जाती शोधून काढण्यासाठी संशोधन करणं, शेती व्यवसायाला लागणाऱ्या पतपुरवठ्या संबंधी माहिती देणं, शेतीमालाची जपणूक व साठवणूक याची शास्त्रीय माहिती देणं, शेतीमालाची गुणवत्ता व उत्पादकता वाढवण्यासाठी निरनिराळे प्रयोग करणं, अशी शेतीविषयक कामे बारामती ॲग्रो प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज केली जातात. शेती ही नफ्याची करायची असेल तर तिला पूरक उद्योगांची जोड दिली पाहिजे, ही भूमिका साहेबांची राहिलेली आहे. शेतकऱ्यांनी फलोत्पादन, रेशीम उद्योग, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, शेळी मेंढी पालन, मत्स्यपालन, मधुमक्षिका पालन यासारख्या जोड व्यवसायांची, पूरक उद्योगांची जोड दिली पाहिजे. त्यामध्ये दुग्ध व्यवसाय अग्रेसर म्हणता येईल. संकरित गायीची पैदास करून त्यांची शास्त्रीय दृष्टिकोनातून जोपासना करण्याचा नवा मंत्र शेतकऱ्यांना त्यांनी दिला. त्यासाठी त्यांनी संपूर्ण बारामती तालुक्यामध्ये घर तेथे संकरित गाय हा नवा विधायक आर्थिक विकासाचा कार्यक्रम राबवला. त्यातून तालुक्यामध्ये धवल क्रांती झाली. त्यातून सहकारी दूध संस्था, दूध संघ निर्माण झाले.
दुग्ध उत्पादने मोठ्या प्रमाणामध्ये वाढली आणि त्यातून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारली आणि त्याच्यातून तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धवल क्रांती झालेली आपल्याला दिसून येते. आधुनिक शेतीची प्रयोगशाळा, कार्यशाळा म्हणजे बारामती कृषी प्रतिष्ठान आहे. आजही देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो शेतकरी व परदेशातील शेकडो कृषी तज्ज्ञ या प्रतिष्ठानला भेट देतात. या प्रतिष्ठानच्या कृषी क्षेत्रातील कामानं प्रभावित होऊन हे तंत्रज्ञान आपल्याही शेतीत राबवण्याचा ते निर्धार करतात. हीच बारामती कृषी प्रतिष्ठानच्या कामाची पावती आहे. आदरणीय साहेब महाराष्ट्राचे कृषी मंत्री झाल्यानंतर त्यांनी राज्यातील शेतीला नवे तंत्रज्ञान देण्याचा, ती शेती आमूलाग्र पद्धतीने बदलण्याचा प्रयत्न केला. शेतीमध्ये कोणकोणत्या गोष्टी केल्यानंतर शेतकऱ्यांची दयनीय स्थिती सुधारेल याचा त्यांनी विचार केला. शेतीमध्ये पारंपरिक पिकापेक्षा फळबाग पिके, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन याच्यावर लक्ष देण्याचे त्यांनी ठरवले. साहेब कृषी मंत्री असताना ते आठवड्यातून 5 दिवस त्या ठिकाणी महाराष्ट्रातील विविध भागातील शेतकऱ्याच्या शेतामध्ये जा आणि त्या ठिकाणी पाहणी करत तेथील शेतकऱ्याचे प्रश्न समजावून घेत आणि त्यामुळे साहजिकच त्यांच्या खात्याचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा शेताच्या मळ्यामध्ये जात, खळ्यामध्ये जात, शेतकऱ्यांना भेटत आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न या कृषी खात्याच्या माध्यमातून साहेबांनी केलेला आपल्याला दिसून येतो. राज्यातील कृषी विद्यापीठातील संशोधन कार्याला त्यांनी अतिशय महत्त्व दिलं. कृषी विद्यापीठ आणि शेतकरी यांच्यामध्ये समन्वय घडवून आणला. विद्यापीठामध्ये झालेले संशोधन हे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. राज्यातील कृषी विद्यापीठातील संशोधन कार्याला त्यांनी महत्त्व दिले. कृषी विद्यापीठामध्ये संशोधन झालेले ज्ञान, संशोधन हे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यामुळे संशोधन कार्यातील ज्ञान प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आल्याचे आपल्याला दिसून येते. शेतीसाठी कर्ज, बियाणे, खते, जंतुनाशके यांचा पुरवठा नियमित व वेळेवर व्हावा यासाठी राज्यामध्ये साहेबांनी सहकारी संस्थांबरोबरच कृषी शाखेतील पदवीधरांना कृषी सेवा केंद्राचे परवाने देऊन या राज्यात कृषी सेवा केंद्रांचे चांगले जाळे निर्माण केले. या कृषी पदवीधरांच्या ज्ञानाचा उपयोग ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना व्हावा, त्यातून शेतीचं उत्पन्न वाढावं, त्यांना नोकरीऐवजी स्वयंरोजगार मिळावा, हा सुद्धा उद्देश साहेबांचा असलेला आपल्याला दिसतो. महाराष्ट्र हे त्यावेळी अन्नधान्याच्या बाबतीमध्ये तुटीचे राज्य होते. राज्यातील अन्नधान्याची गरज भागवण्यासाठी परराज्यातून, परदेशातून अन्नधान्याची आयात करावी लागत होती. त्या संदर्भामध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये राज्याला अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण करण्याची जबाबदारी आदरणीय साहेबांवरती देण्यात आली. साहेबांनी आपल्या कर्तृत्वाने व अतिकष्टाने अन्नधान्याच्या बाबतीमध्ये तुटीचे असलेले महाराष्ट्र राज्य स्वयंपूर्ण करून दाखवले. राज्यामध्ये हरित क्रांतीची सुरुवात आदरणीय साहेबांच्या निर्णयाच्या माध्यमातून झाली. महाराष्ट्रात संकरित मानांच्या पिकांची मोठ्या प्रमाणामध्ये वाढ केली, मोठ्या प्रमाणामध्ये लागवड झाली आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातला शेतकरी त्या ठिकाणी सुजलाम सुफलाम झाला आणि त्याच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आपल्याला दिसून येते. 1980 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री A.R. अंतुले यांच्या शेतकरी विरोधी धोरणांना विरोध करण्यासाठी व शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी शेतकऱ्यांच्या मागण्यांचा जाहीरनामा सरकारी दरबारी मांडण्यासाठी शेतकरी दिंडीचे आयोजन सुद्धा साहेबांनी केलेले होते. जळगाव ते नागपूर असा 463 किमी हा मार्ग होता. म्हणजे शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी रस्त्यावरती सुद्धा चाललेले आपल्याला दिसतात. साहेब 1990 मध्ये मुख्यमंत्री असताना फलोत्पादन कार्यक्रम हा रोजगार हमी योजनेअंतर्गत घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यांचा हा शासकीय निर्णय या देशामध्ये क्रांतिकारी होता. त्यांच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रात 1990च्या दशकात प्रतिवर्षी 1 लाख हेक्टर फलोत्पादन लागवडीखाली आले. या क्रांतिकारी निर्णयामुळे महाराष्ट्रातील अल्पभूधारक शेतकरी, दलित व आदिवासी सारख्या दुर्बल घटकातील शेतकऱ्यांनाही फळबागांची लागवड करणं शक्य झालं. त्यामुळे पडीक व नापीक जमीन त्यांच्या या निर्णयामुळे फळबागांच्या लागवडीखाली आली. त्यातून सकस आहाराची गरज भागविताना ग्रामीण भागात रोजगारांची निर्मिती झाली. रोजगार हमी योजनेअंतर्गत लागवडीचा कार्यक्रम समावेश करून
साहेबांनी रोजगार हमीचा निधी फळबाग व पाणलोट क्षेत्राच्या विकासासाठी वापरण्याचा निर्णय घेऊन संपूर्ण देशापुढे आदर्श निर्माण केला. त्यातून पडीक जमिनीचा विकास झालेला आपल्याला दिसून येतो. साहेबांनी रोजगार हमी योजनेअंतर्गत समावेश केलेल्या फळबाग विकासाच्या कार्यक्रमामुळे महाराष्ट्रात फळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये वाढले. शेतकऱ्यांना फळांच्या उत्पादनातून जास्तीचा नफा व्हावा, त्यासाठी फळे निर्यात केली जावी, यासाठी साहेबांनी प्रयत्न केले. यासाठी फळझाड पिकांच्या संघटना स्थापन केल्या. त्यांच्या प्रयत्नातून व मार्गदर्शनातून महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य बोर उत्पादक संघ, महाराष्ट्र राज्य डाळिंब उत्पादक संघ, महाराष्ट्र राज्य केळी उत्पादक संघ, महाराष्ट्र राज्य संत्रा उत्पादक संघ, महाराष्ट्र राज्य चिक्कू उत्पादक संघ, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ अशा संघटना त्या ठिकाणी स्थापन झाल्या. आणि महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ ही देशातील सर्वात महत्वाची संघटना असून ही संघटना जागतिक पातळीवरती सुद्धा महत्वाची मानली जाते. द्राक्षांची शास्त्रोक्त पद्धतीनं आधुनिक पद्धतीने लागवड व्हावी, द्राक्षांची गुणवत्ता व उत्पादकता वाढावी, जागतिक बाजारपेठेमध्ये स्पर्धा करू शकतील अशा उच्च प्रतीची द्राक्ष उत्पादित व्हावी, यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आपल्याला दिसतात. आदरणीय साहेबांनी 23 मे 2004 रोजी भारताचे कृषी मंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली. त्यावेळी भारतीय शेतीपुढे कृषी क्षेत्राचा घटता वृद्धी दर, भांडवलाचा अपुरा पुरवठा, कृषी क्षेत्रातील सार्वजनिक गुंतवणुकीमध्ये झालेली घट, शेतीमालाच्या किमती, अन्नधान्य उत्पादन व उत्पादकतेमध्ये वाढ करणं, वाढत्या लोकसंख्येला परवडणाऱ्या किमतीत धान्य पुरवणं, या समस्या असलेल्या आपल्याला दिसतात. 2004 ते 2014 या कालावधीमध्ये साहेबांनी कृषी क्षेत्रासाठी महत्वपूर्ण अशी धोरणं राबवली आणि त्यामुळे भारताची अन्नधान्य निर्यात करणारा देश अशी जगामध्ये ओळख झाली. त्यांनी शेतमालाच्या आधारभूत किमती, सार्वजनिक गुंतवणूक, कृषी संशोधन, फलोत्पादनास प्रोत्साहन, कृषी वित्त पुरवठ्यामध्ये वाढ इत्यादी गोष्टीवरती लक्ष केंद्रित केले. त्यामुळे शेती उत्पादनात व उत्पादकतेत मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली. त्यातून दुसरी हरित क्रांती झाली असं म्हटलं तर ते वावगे ठरणार नाही. साहेबांनी केंद्रामध्ये कृषी मंत्री झाल्यानंतर 2005 ते 2006 मध्ये संपूर्ण देशातील फलोत्पादनास चालना देण्यासाठी राष्ट्रीय फलोत्पादन अभियान त्या ठिकाणी सुरू केले. यामुळे भारतात फळे व भाजीपाला उत्पादनामध्ये क्रांती झाली. 2010च्या कृषी अहवालानुसार फळे व भाजीपाला याचे उत्पादन सर्वाधिक भारतामध्ये झालेले होते. साहेबांनी कृषी मंत्री म्हणून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान व जैव तंत्रज्ञान वापरास प्रोत्साहन दिले. त्याचबरोबर साठवणुकीच्या सोयी सुविधेमध्ये वाढ केली. त्यामुळे भारतातील फलोत्पादन क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली दिसते. केंद्रीय कृषी मंत्री असताना साहेबांनी कृषी मालाच्या किमान आधारभूत किमती निर्धारित करताना शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला चांगला भाव मिळेल यासाठी प्रयत्न केले. शेतमालाच्या किमतीत सतत कमी अधिक प्रमाणामध्ये चढ उतार होत असतील तर शेतकऱ्यांची जास्त उत्पादन घेण्याची प्रेरणा नष्ट होईल. त्याचा परिणाम शेतकऱ्याचे उत्पन्न, शेतीतील रोजगार, उत्पादन, शेतमाल, शेतीमध्ये असणारी गुंतवणूक यावर होत असतो. म्हणून साहेबांनी शेतमालाला चांगला भाव कसा मिळेल यावर लक्ष केंद्रित केले. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च भरून निघण्याबरोबरच त्याला काही उत्पन्न मिळाले पाहिजे, त्याचा फायदा झाला पाहिजे, हा विचार करून साहेबांनी किमान आधारभूत किमती निर्धारित केल्या आणि सन 2004 ते 2014 या कालावधीमध्ये विविध पिकांच्या किमान आधारभूत किमती दुपटीपेक्षा अधिक वाढलेल्या आपल्याला दिसतील. त्यातून शेतीमालाला योग्य भाव देण्याच्या संदर्भामध्ये साहेबांनी महत्वपूर्ण भूमिका निभावलेली आपल्याला दिसते. शेतकऱ्याला शेतीतील विविध कार्यासाठी, विविध कामांसाठी अल्प, मध्यम, दीर्घ मुदतीच्या कर्जाची गरज भासते. अपुऱ्या भांडवल पुरवठ्यामुळे शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञान, नवीन अवजारे, त्याचं यांत्रिकीकरण यावर मर्यादा येत असतात. त्यामुळे शेतीचं उत्पादन, त्या शेतीची उत्पादकता, त्यामध्ये असणारे रोजगार यावर त्याचा वाईट परिणाम होतो. देशातील 50% जास्त शेतकरी कर्जाच्या विळख्यामध्ये सापडलेला आहे. शेतीला मुबलक व अल्प व्याजदरामध्ये कर्ज पुरवठा व्हावा याचा निर्णय पवार साहेबांनी घेतला. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न सोडवण्यासाठी साहेबांनी 72,000 कोटी रुपयाची कर्जमाफी केली.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होण्याचं प्रमाण त्या ठिकाणी कमी झालं, शेतकरी कर्जमुक्त झाला. हा सुद्धा साहेबांचा निर्णय अतिशय क्रांतिकारी असलेला आपल्याला दिसतो. शेतकऱ्यांना कर्जासाठी खाजगी सावकाराकडे जावे लागू नये, त्याचा व्याजदर जास्त असतो, म्हणून साहेबांनी कृषी वित्त पुरवठा 1,04,500 कोटीवरून 7,00,000 कोटीपर्यंत वाढवला. म्हणजे जवळपास 7 पटीने तो कर्ज पुरवठा वाढवला आणि तो कर्ज पुरवठा बँकामार्फत करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्जाची उपलब्धता वाढलेली आपल्याला दिसते. तो कर्ज पुरवठा उपलब्ध करून देत असताना त्या कर्जाचा व्याजदर सुद्धा कमी असावा. पीक कर्जाचा व्याजदर त्यावेळी 12% होता आणि तो साहेबांनी 4% केला. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज कमीत कमी व्याजदरामध्ये उपलब्ध झालेलं आपल्याला दिसून येतं. हा निर्णय सुद्धा शेतकऱ्यांच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण असलेला आपल्याला दिसतो. 2012 ते 2013 मध्ये महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडलेला होता आणि त्यावेळी साहेबांनी 2,200 कोटी रुपयांची अतिरिक्त मदत महाराष्ट्राला मिळवून दिलेली होती. शेतकऱ्यांना विज्ञान तंत्रज्ञानाचा फायदा व्हावा, शेती संबंधी संशोधन होऊन त्याचा लाभ शेतकऱ्यांना व्हावा, यासाठी कृषी विज्ञान केंद्राची संख्या साहेबांनी वाढवलेली आपल्याला दिसते. साहेब ज्यावेळेस कृषी मंत्री झाले त्यावेळेस ती कृषी विज्ञान केंद्राची संख्या होती 330 आणि साहेबांनी ती संख्या वाढवली, ती केली 667. म्हणजे इथं सुद्धा जवळपास दुपटीनं कृषी विज्ञान केंद्राची संख्या साहेबांनी वाढवली आणि याचा फायदा संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना होत असलेला आपल्याला दिसून येतो. देशाची अर्थव्यवस्था प्राधान्यानं कृषी क्षेत्राच्या विकासावर अवलंबून असल्याने ही अर्थव्यवस्था कृषी क्षेत्राद्वारे बळकट करण्याच्या दृष्टीने या क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेतले व या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी कृषी विकासाच्या अनेक क्षेत्रामध्ये विविध कार्यक्रम त्यांनी हाती घेतले. यात निव्वळ पावसावर अवलंबून असणाऱ्या अथवा कोरडवाहू क्षेत्राचा विकास, सिंचन क्षेत्राची वाढ, पाण्याचं व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून प्रत्येक पिकाची उत्पादकता वाढवणं, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, शेतीमाल प्रक्रिया, पशुपालन, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय या क्षेत्रांचा विकास करणं, कृषी संशोधन, कृषी शिक्षण, शेतीला पूरक जोडधंदे, ग्रामीण रोजगार, शेती पिकांची असणारी विविधता, वित्तीय संस्थाद्वारे शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या कर्ज पुरवठ्यामध्ये वाढ करणं, व्याजदरामध्ये कपात करणं, देशातील शेतीमाल पणन व्यवस्थेची पुनर्रचना करणं, कृषी उत्पादनास मोठी चालना देणं, कृषी मालास योग्य भाव मिळवून देणं, या अनेक बाबतीमध्ये साहेबांनी घेतलेले निर्णय अतिशय महत्त्वपूर्ण असलेले आपल्याला दिसतात आणि या निर्णयाच्या माध्यमातून देशातील कृषी क्षेत्राच्या विकासाला फार मोठी चालना मिळालेली आपल्याला दिसून येते. साहेबांनी देशात दुसरी क्रांती घडवून आणली असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. शेतकऱ्यांना नवा स्वाभिमान मिळवून दिला. देशात नैसर्गिक संकट आली, कधी ओला तर कधी सुका दुष्काळ पडला. अशा संकटात शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली, कारण साहेब हे हाडाचे शेतकरी आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची, शेतकऱ्यांच्या समस्यांची त्यांना पुरेपूर जाणीव असलेली आपल्याला दिसते. साहेबांनी कृषी क्षेत्रामध्ये जसा आमूलाग्र बदल घडवून आणला तसा दूध उत्पादनात वाढ यासही हातभार लावला. त्यासाठी त्यांनी कृषी मंत्री झाल्यावर क्लीन मिल्क योजना आणली. या योजनेअंतर्गत दुधाची ने-आण करण्यासाठी स्टीलच्या किटल्या, दूध साठवण्यासाठी स्टीलची भांडी, मिल्क बल्क कूलर इत्यादी शेतकऱ्यांना पुरवले. त्यामुळे कमीत कमी बॅक्टेरिया असलेले स्वच्छ दूध लोकांपर्यंत पोहोचू शकले. ग्राहकांना आरोग्यदायी दूध मिळेल अशी ही योजना होती. केंद्रीय कृषी मंत्री म्हणून साहेबांनी शेती व शेतकरी हिताचे पुढील निर्णय घेतलेले आपल्याला सांगता येतील. त्यामध्ये पहिला निर्णय जो होता तो म्हणजे क्लीन मिल्क योजना सुरू केली. दुसरा निर्णय होता राष्ट्रीय फळबागायत अभियान सुरू केलं. तिसरा महत्वाचा निर्णय होता शेतीमालाच्या किमान आधारभूत किमती वाढवल्या. नॅशनल डेअरी प्लॅन तयार केला. नॅशनल फिशरीज डेव्हलपमेंट प्लॅन तयार केला. व्हेजिटेबल इनोव्हेशन फॉर अर्बन क्लस्टर्ड ही नवी योजना सुरू केली. नर्सरी ॲक्रेडिटेशन स्कीम सुरू केली. नॅशनल सेंटर फॉर कोल्ड चेन डेव्हलपमेंटची स्थापना केली. शेतकऱ्यांना 72,000 कोटी रुपयांची कर्जमाफी केली. पीक कर्जाचा व्याजदर 12% वरून 4% केला.
कृषी विज्ञान केंद्राची संख्या 330 वरून 667 इतकी केली आणि नॅशनल ब्युरो ऑफ ऍग्रिकल्चरची स्थापना केली. हे घेतलेले साहेबांनी निर्णय कृषी क्षेत्रामध्ये आमूलाग्र परिवर्तन करणारे असलेले आपल्याला दिसतात. आदरणीय साहेबांचे कृषी क्षेत्रातील योगदान महत्वपूर्ण असे आहे. त्यांच्यामुळे कृषी क्षेत्राला नवी दिशा मिळाली. कृषी क्षेत्राचे ज्ञान, अभ्यास, अनुभव व दूरदृष्टी यामुळे कृषी क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल झालेले आपल्याला दिसतात. साहेबांनी घेतलेले निर्णय, कृषी धोरण, सक्षम कृषी धोरणांची आखणी आणि अंमलबजावणीमुळे प्रचंड लोकसंख्या असणाऱ्या आपल्या देशात अन्नधान्य व फळे यांची मुबलकता आहे. त्याचं श्रेय साहेबांना जातं. म्हणूनच साहेबांना शेतकऱ्यांचा जाणता राजा तसेच दुसऱ्या हरित क्रांतीचे प्रणेते असं अभिमानानं म्हटलं जातं. अशा या शेतकऱ्याच्या जाणत्या राजास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.